उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्याकडून तब्बल 1,00,000 रुपयाचं आम्हाला आर्थिक डोनेशन मिळालं। प्रवीण पाटील दिघाटी यांच्याकडून ओले संघाला लगातार 3 षटकार लगातार 3 विकेटसाठी 1,000चं पारितोषिक आलं। त्यानंतर लँडलॉर्ड रिअल एस्टेटचे प्रोप्रायटर सन्माननीय तेजस्वी डाकीसाहेब बोरखार सामाजिक नेते यांच्याकडून आम्हाला मालिकावीराची 2 व्हीलर बाईक मिळाली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। संदीपजी पाटील आपटा पंचायत समिती भारतीय जनता पार्टी अध्यक्ष उद्योगपती चावणे यांच्याकडून 10,000चं आम्हाला आर्थिक डोनेशन मिळालं, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। डावाला सुरुवात मिथुन दापोलकर पहिल्या षटकामध्ये आला, समोर असेल सूरज आणि त्याच्या बरोबरने दीपेश। पहिला बॉल मिडॉनला बीट केलं, बॉल चला गॅप मध्ये प्रचंड वेगाने सीमारेषा पलीकडे इथे आला हा चौकार बॅटिंग करताना मैदानामध्ये धाकटीजू टीमला। आणि त्यानंतर आमचे स्पॉन्सर्स सन्माननीय श्री अनंतनाथा माई यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणारे सन्मानचिन्ह त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। स्वर्गीय वनिता रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री महेंद्र बुधाजी पाटील यांच्याकडून प्रथम पारितोषिकाची ट्रॉफी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। स्वर्गीय श्रेया योगेश कडू यांच्या स्मरणार्थ श्री राजेश मिन्नाथ कडू यांच्याकडून द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला मिळाली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय। पुन्हा एकदा मिडॉनमध्ये हा फटका मिथुनच्या अगेन्स्ट, इथे डॉट बॉल फिल्डिंग चांगली। स्वर्गीय तुषार 11 KGS ग्रुप यांच्याकडून तृतीय KGSC ग्रुप यांच्याकडून खरं तर तृतीय क्रमांकाची ट्रॉफी मिळाली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। कुमारी अनन्या निशिकांत मात्रे यांच्याकडून आम्हाला चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी मिळाली, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। विकेट मिळाला सूरजचा, एक चौकार, त्यानंतर डॉट, आता विकेट इथे मिळाला। त्यानंतर विलास कृष्णा ठाकूर यांच्याकडून मालिकावीराचा चषक आम्हाला मिळाला, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। पद्माकर हरी भोईर यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज खरं तर हा चषक आम्हाला मिळाला, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। सचिन हिरामन ठाकूर यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज चषक आम्हाला मिळाला, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। तेजस्वी पाटील किरण पाटील यांच्याकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक आम्हाला उपलब्ध करून दिले, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत। निलेश शेठ पाटील सैनिक 1,000 रुपये, नंदकुमार ठाकूर 500 रुपये, विशाल पाटील जॉन यांच्याकडून 500 रुपये, नमोद ठाकूर वशेणी यांच्याकडून 1,000, जेडी थई यांच्याकडून 1,000, कुमार मोकल यांच्याकडून 500, चेतन ठाकूर यांच्याकडून 500, संजय पाटील यांच्याकडून 500, रसिक पाटील यांच्याकडून 500, संदेशी पाटील यांच्याकडून देखील 500। इथे खोदून काढला बॉलला, शॉट एक्स्ट्रा कव्हरला घाई झाली, रनआउटची संधी आणि संधी असून खेळाडू बाद, रनआउटचा शिकार मयूर पाटील। त्यानंतर यांच्याकडून 500 रुपये, ओमकार अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 1,500 रुपये आणि कूलर इथे उपलब्ध झाला आहे। मिलिंद गावण आवरे यांच्याकडून 2,000, समीर हसुराम ठाकूर यांच्याकडून 1,000, मा भवानी ज्वेलर्स गणेश शेठ यांच्याकडून 1,000, समीर DJ सॅम यांच्याकडून 1,000, सार्थक गरत 500, नितेश माई कूलर 1,500, राहुल गरत 2,000, निवृत्ती नारायण पाटील करतर त्यांच्याकडून 500, प्रीतम पाटील बिंदाने यांच्याकडून 1,500 कूलर देण्यात आला आहे। कैलासवासी विक्रांत जगदीश गावण यांच्या स्मरणार्थ आवेश मोकल व पन्ना मात्रे एवन जोडी 1,000, राजेश विश्वनाथ ठाकूर यांच्याकडून 500, हिरामन अर्जुन पाटील 1,000, या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करत आहोत। आणि त्यानंतर आपल्या हक्काचा माणूस आगरी समाजाचं नेतृत्व आज आपण पाहिलं, खरं तर दिल्लीपर्यंत पोहोचले ते खरं तर केंद्रीय मंत्री कपिल पाटील खासदार यांच्याकडून तब्बल 50,000चं आर्थिक डोनेशन या स्पर्धेला मिळालं, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत। इथे ऑन साईडला हा फटका लॉंग ऑफमध्ये माफी असावी, हा फटका चालला, झेल टिपलाय परंतु नो बॉल कॉल। बघा ओव्हर स्टेपिंग मी मगाशी म्हटलं स्पर्धेमध्ये 10 ते 12 वेळा झाले असेल आणि इथे ओव्हर स्टेपिंगचा नो, त्यामुळे 1+1 अशा 2 धावा मिळतील। बॅटिंग करताना धाकटीजू टीमला केंद्रीय मंत्री आपण पाहताय, खरं तर त्या ठिकाणी फ्रीडचा बॉल कपिल पाटील खासदार यांच्याकडून तब्बल 50,000चं आम्हाला आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करत आहोत। अंजूर चे खरं तर आपण पाहता आपल्या समाजाचा माणूस
सरपंच ते थेट केंद्रीय मंत्री हा प्रवास प्रत्येकासाठी आपल्या आगरी समाजासाठी प्रेरणादायी राहील आणि त्यांच्याकडून मात्र 50,000चं आम्हाला आर्थिक डोनेशन मिळालं, त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करत आहोत. फ्रीडचा बॉल समोर असेल दिनेश, शफल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, बॉल त्या ठिकाणी चालला आहे निर्धाव, डॉट बॉल पाहायला मिळाला, बाउन्स या कर्ज चेंडूमध्ये पाहिला आणि इथे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धावा आल्या धावफलकावरती 2 गडी बाद 6 धावा. एक षटक संपलं डीजे, 6 धावा आल्या. सुरुवात तर ओवळे संघाची चांगली झाली असं म्हणावं लागेल. एक चौकार जरूर पहिल्या बॉलवरती आला, त्यानंतर मिथुन दापोलकर या खेळाडूचंही कमबॅक पाहायला मिळालं. चला शॉर्ट टीम मीटिंग, एकत्र येऊ नका प्लीज. ओवळे संघ आपण सातत्याने अभिजित एकत्र येऊ नका, थोडं आम्हाला सहकार्य करा. प्रत्येक संघांना सूचना राहील, कारण आज असं वाटलं अगदी वेळेवरती स्पर्धा संपन्न होईल, परंतु मागच्या सामन्यामध्ये भरपूर वेळ वाया गेला. बेंडकल आणि त्यानंतर उलवे टीममध्ये आपण पाहिला जवळजवळ 1 तासाच्या वर टायमिंग त्या ठिकाणी वाया गेला. त्यामुळे आता इथून सूचना राहील, प्रत्येक संघानं आम्हाला थोडं सहकार्य करा आणि पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. खोपटे विपक्ष सुरुंगपाडा, चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. खोपटे संघाचा कॅप्टन आणि सुरुंगपाडा टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना आणि याही 2 सामन्यामध्ये ज्या संघाच्या सांघिक धावा जास्त असतील त्याला बाय मिळेल आणि ज्याच्या धावा कमी असेल त्याला मात्र भेंडकर संघासोबत आणखीन एक सामना खेळावा लागेल. अभिजित मात्रे टीम कॅप्टन, विकेट हॅट्रिकसाठी अभिजितला 2000 मॅन लॉजिस्टिक यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय. लॉजिस्टिक म्हटलं की डेलीची इन्कम आणि खरं तर त्यांच्याकडून हे पारितोषिक आलंय अभिजितला, रोजचा खरं तर वर्क कमाई ज्याला म्हणतात. आणि खरं तर मॅन लॉजिस्टिकच्या वतीने त्यांना 2000 रुपये दिले जातील. CHA प्रीमियर लीग आम्ही अनेक वेळा पाहिल्या, त्या स्पर्धांना समालोचन देखील केलं. खरं तर सर्वात श्रीमंत स्पर्धा CHA प्रीमियर लीग बेलापूरच्या राजीव गांधी क्रीडांगणावरती आम्ही पाहिली होती. बक्षिसांचा अक्षरशः वर्षाव त्या ठिकाणी केला जातो. आणि उरण तालुका म्हटलं की या देशातील सर्वाधिक मोठा एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस जर कोणत्या तालुक्यामध्ये होत असेल तर तो उरण तालुका. हाफ ट्रॅकर, हा बॉल उडवलाय स्क्वेअर लेग मध्ये आणि इथे मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक, फटका बसलाय. दीपेशचा मोठा धक्का बसला धाकटीजोई टीमला. झाला मयूर रनआउटचा शिकार झाला. दीपेश आता झेलबाज झाला. नवीन खेळाडू चालला त्या ठिकाणी प्रतीक घरत आणि एका बाजूने दिनेश घरत, हे 2 खेळाडू. जबाबदारी वाढली अखेर त्या दोन्ही खेळाडूंची, कारण धावा त्यांना बनवायच्या आहेत. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या, 1 खेळाडू 2 खेळाडू बाद झाले होते. आणि त्यानंतर अभिजितने जेव्हा षटकाची जबाबदारी घेतली त्यालाही या ठिकाणी विकेट मिळाला. 2 बॉल टाकले, 1 रन त्याने खर्च केलेला नाही आहे आणि पुरण त्याने झेल टिपला. रोनित अजूनही उपस्थित आहेत संघाला त्या ठिकाणी समर्थन देत असताना ओवळे संघाला, त्यांचंही स्वागत. ओवळे म्हटलं की क्रिकेटची पंढरी, कारण त्या गावामध्ये आजही आम्हाला आठवते विठ्ठल रखुमाई क्रीडांगण, अतिशय प्रसिद्ध मैदान. आम्ही नेहमीच सांगत असतो ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर तुम्हाला गाभा क्रीडांगण आवडेल, इंग्लंडमध्ये गेल्यावर तुम्हाला लॉर्ड्स आवडेल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला खरं तर वानखडे क्रिकेट स्टेडियम तुम्हाला आवडेल. आणि ओवळ्यामध्ये आलं की रायगडमध्ये आलं की क्रिकेटची पंढरी विठ्ठल रखुमाई मैदान. अनेक असे स्पर्धा, अनेक असे रेकॉर्ड्स त्या मैदानाने दिले, परंतु आज तेही मैदान नष्ट झालं. आणि आज आपण पाहता केलवणे नगरीमध्ये आमदार चषक दमदार असं हे पर्व, दुसरं पर्व, त्यावर आहे तमाम केलवणे वासियांना गर्व अशी ही स्पर्धा या ठिकाणी पाहताय, अनुभवताय, एन्जॉय करताय. इथेही आपण पाहता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न निलेश गायकवाड यांना बीट करून बॉल मागे चालला. त्या ठिकाणी फाईन लेग क्षेत्राकडे या चुका अतिशय महागड्या ठरतील. या खरं सामन्यामध्ये ओले टीमला चौकार मिळाला, या ठिकाणी धाकटी जोई टीमला. चौकार आला आणि काल खरं आपण पाहिला रोहित गुरुनाथ घरत, त्याचे टोटल 107 पॉईंट आहेत. त्याची उल्लेखनीय कामगिरी आपण पाहिली, 82 धावा आणि 5 विकेट त्याच्या नावावरती वाकडीच्या मैदानी पहिली बायक त्याने आपल्या स्वप्नातली पटकावली. 107 पॉईंट तिथे देखील होते, तर तोही रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहिला. आणि इथे आज पहिल्या 3 सामन्यामध्ये
107 पॉईंटाने कमावले आणि इथे मात्र गॅपमध्ये फटका आहे आणि या ठिकाणी आपण पाहिला दिनेश कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट, त्याचा आला चौकार टीम धाकटी जुईला. बॅटमधून हा चौकाराला माफी असावी, त्याच्या बॅटमधून हा चौकाराला धावा येणं गरजेचं आणि इथे मात्र आता प्रतीक आक्रमक झालाय, 16 वरती पोहोचलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं या ठिकाणी आतापर्यंत पहिल्या 5 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्या अभिजित म्हात्रे या गोलंदाजाने. राईट आर्म ओव्हर द विकेट, शफल झाले, वेगाने बीट केलं, तेज सरारा बॉल, पंचांचा बोट, अवकाशाकडे खेळाडू बाद. अजून एक धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या धाकटीची टीमला, प्रतीकला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. चला लवकरात लवकर नवीन खेळाडू मैदानामध्ये पाठवा, फिल्डिंग लावून घ्या सेटअप, कारण आपण पाहता थोडा वेळ वाया जातोय. बघा पुढची मॅच असेल जरीमरी खोपटे विपक्ष प्रतीक 11 सुरुंगपाडा. चला दोन्ही कॅप्टनला पुन्हा एकदा विनंती करेल, आता शेवटचं षटक बाकी आहे, हे षटक समाप्त होण्या अगोदर दोन्ही कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दुसऱ्या फेरीमधला अंतिम सामना, सांघिक धावा ज्या संघात जास्त असतील धावा 16 आहेत धावफलकावधी, 4 गडी बाद 16 अशी धावसंख्या. बॉलिंग ट्रॅकवरती आलेत निलेश गायकवाड, मागच्या सामन्याचे हिरो, मागच्या सामन्याचे सामनावीर, मेडन षटक त्याने टाकलं. खरं तर साखळी मैदानामध्ये अगदी गतवर्षी आम्ही स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये वाघीलवाडा संघासोबत जी मॅच होती त्या मॅचमध्ये सूरज पाटीलला देखील त्यानं थांबवलं होतं आणि तिथे सूरज पाटील संघ पराभूत झाला आणि त्या स्पर्धेमध्ये अजितला आपल्या स्वप्नातील पहिली बाईक मिळाली होती. आणि खरं तर त्यामध्ये शिल्पकार कोण होते तर निलेश गायकवाड, आणि त्यांच्या हातामध्ये हा बॉल आलाय. निर्णायक षटक त्यांना फेकावं लागेल, कारण मागच्या सामन्यामध्ये मेडन ओव्हर टाकलं होतं आणि इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. या दोन्ही फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल मैदानामध्ये. दिनेश घरत आणि अमिश घरत या दोन खेळाडूंना अभी नाही तो कभी नाही असा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये दिनेशला करावा लागेल. कॅप्टन नावलौकिकाला साजेसा खेळ त्याला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. निलेश गायकवाड तयार. पहिला बॉल टप्पा पडला, खाली राहिला आणि इथे आपण पाहिला हा खरतर निर्धाव चेंडू. ओळ्यामध्ये आपण गेलो की खरतर अजूनही बॉस ज्यांचा आपण आवाज उल्लेख करू, संजय पाटील, तेही 40+ आहेत, परंतु आजही त्यांची गोलंदाजी जर आपण पाहिली तर भेदक राहिली. आणि इथे आपण पाहता निलेश गायकवाड हे देखील सिनियर खेळाडू आहेत आणि इथे मात्र त्यांच्याकडे जबाबदारी. पहिला डॉट बॉल टाकला, सेकंड बॉल शफल झाले, भरपूर बाहेर चालला बॉल, भरपूर बाहेर चालला, लेग ब्रेक आपण पाहताय. व्हेरिएशन मधून पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. फिरकीचे जादूगर आहे त्या ठिकाणी. मग खरं तर बॉल टप्पामध्ये किती बाहेर चाललाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेन वॉर्नला आपण पाहिलं असेल लेग स्पिन करताना, त्याच्याही पेक्षा जास्त टर्न झाला हा बॉल. इथे बघा खरं तर चेंज ऑफ स्पेस आणि टप्पाही बदलला. यावेळेस बॉल आतमध्ये आला, ऑफ ब्रेक केला आणि फसवलं त्या ठिकाणी दिनेशला. हे व्हेरिएशन गरजेचं आहे. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे किती गती आहे त्यापेक्षा तुमच्याकडे व्हेरिएशन किती चांगलं आहे हे पटवून देताना निलेश गायकवाड या षटकामध्ये 2 डॉट बॉल टाकले, एक वाईड आला, 17 वरती पोहोचला त्या ठिकाणी धाकटी संघ. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि कमालीचं हे कमबॅक त्या ठिकाणी होताना आपण पाहत आहे. पुढचा बॉल स्विंगानं मिस, आणखीन एक चांगला बॉल, क्या बात आहे. टप्पा पकडलाय आणि त्याच टप्प्यावरती चाललेत. बघा इथे पुन्हा एकदा लेग ब्रेक करायचा आहे, कटर बॉलचा वापर. चला खोपटे संघाचा कॅप्टन आणि सुरुंगपाडा टीमचा कॅप्टन आलाय. खोपटेचं कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. 3 बॉलचा खेळ बाकी आहे, कमालीचं कमबॅक. यावेळेस ऑन ड्राईव्ह, दबाव वाढला होता निर्धाव चेंडूचा आणि अशातच मात्र हा खरा फटका, मिस टायमिंग आला आणि मिथून दापोलकरच्या हातामध्ये झेल गेला, टिपला झेल, संपलाय त्या ठिकाणी दिनेश घरतचा खेळ. लगेच या पहिल्या सत्रानंतर टॉसकडे वळणार आहोत. कमी धावा आल्या खरं तर आपण पाहिलं आतापर्यंत 17 नवीन फलंदाजसाठी झाला. सिद्धेश 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एखाद दुसरा मोठा फटका जरी आला तरी संघासाठी ते फायटिंग टोटल राहील, कारण समोर अजित मुंगाजी सारखी एक मोठी खरं तर आपण पाहिली भिस्त आहे, धाबा बनवणारी एक मोठी रन मशीन आहे, त्यालाही तुम्हाला रोखायचं आहे.
आणि धावाही तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बनवायचा थोडा प्रेशर आलाय धाकटुजी संघावरती. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज आलाय त्या ठिकाणी सिद्धेश. बॉलिंग ट्रॅकमध्ये निलेश लेफ्टी बॅटरला त्या ठिकाणी खरं मिडल ऑर्डरमध्ये पाचारण केलं, त्याला मात्र मैदानाकडे दाखल केलं. त्याच्याकडून भरीव कामगिरीची अपेक्षा राहील टीम धाकटी जुईला. आणि पुन्हा एकदा आपण पाहत आहे आणखीन एक व्हेरिएशन. यावेळेस आपण पाहिला खरं तर तेच सरारा बॉल होता, अगदी टप्पा पडला, खाली राहिला आणि इथे हा निर्धाव चेंडू. जबरदस्त हे कमबॅक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे निलेश गायकवाड यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा क्या बात आहे, षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. बघा सलग 2 सामन्यामध्ये त्याने काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या मॅचमध्ये मेडन इथे 1च रन दिली आणि खेळाडू बाद केला, ती देखील वाईटची रन होती, एक खेळाडू बाद केलाय. जबरदस्त हे कमबॅक ओवळे संघासाठी. 17 आले 18चं टार्गेट. टॉस आपण करणार आहोत त्या ठिकाणी. अर्णव असतील आमचे समालोचक. हॅलो. तर या दरम्यान वळूयात दुसऱ्या फेरीतील दुसरी बिग फाईट. सुरुंगपाडा विपक्ष खोपटे या 2 संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेन स्वर्गंध ग्रुपचे सर्वेसर्वा समीर ठाकूर साहेबांना आपण यायचं आहे. स्वर्गंध ग्रुप खरं तर ज्या ग्रुपच्या माध्यमातून आपण आताच राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा पाहिली, त्या ग्रुपचे सर्वेसर्वा समीर ठाकूर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. खोपटे संघाचा कॉल असेल. छापा खोपटे संघ नाणेफेकी जिंकलाय. तर एक प्रश्न काय घेणार सांगते विचारून. तर निश्चितच खोपटे वॉन द टॉस अँड लगेच सांगशील ना. तर निश्चितच त्यांचा निर्णय असेल पेंडिंग. बोलूयात मैदानामध्ये. अर्णव खरं तर काय घेणार विचारानंतर तेही टेन्शनमध्ये आले. रात्र झाली. 18 बॉल आणि 18चं समीकरण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आलंय. अठरा बॉल 18 हे कॅल्क्युलेशन. चला लवकरात लवकर ओळे संघ मैदानाच्या आतमध्ये आपली जोडी दाखल करा. रोशन सर, ज्या फिरकीबद्दल आणि व्हेरिएशनबद्दल आपण चर्चा करत होतो, खरं तर या झटपट क्रिकेटमध्ये हे गोलंदाज जेव्हा येतात टप्पे टाकणारे या गोलंदाजांना म्हणतात. बरोबर बॅटरला ओळखतात, त्याचा स्टान्स पाहतात, तो लेफ्टी किंवा रायटी, मग त्याच्यासाठी लेग कटरचाच वापर होतो. म्हणजे बाहेर जाणाऱ्या चेंडूचा ते प्रामुख्याने वापर करतात. जेव्हा मला वाटलं की लेफ्टी बॅटर आला, आता निलेश गायकवाड कोणता चेंडू टाकतील, कारण त्यांचा स्टॉक बॉल आहे लेग कटर, ते टप्पा पडतो, बाहेर निघतो उजव्या हाताच्या गोलंदाजासाठी. त्यांनी तो 5वा चेंडू झपकन टाकला, तो देखील त्याला टाइम सेट होऊन दिला नाही. इकडे फिल्डर जात होते क्रीज बॉलिंग अगदी सीमारेषाजवळ, इकडे चेंडू ते टाकून मोकळे झाले होते. म्हणजे परफेक्ट जे काम आहे, जेव्हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स येतो तर या गोष्टी तुमच्याकडून लगेचच पाहायला मिळतात. बॅटरचा स्टान्स रीड करून त्या ठिकाणी बॉल त्याने डिलिव्हर केला आणि अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली. 18चं समीकरण आहे. 18 बॉलमध्ये मॅच ऑन आहे. धाकटी जुई संघ सहजाचा जे हार मारणारा संघ नाही आहे, त्यामुळे हाही सामना तुम्हाला रंगतदार होताना पाहायला मिळेल. 18 बॉल 18 रन बॉल इक्वेशन. 18 बॉल 18चं इक्वेशन आहे. आणि पहिल्याच मॅचमध्ये चला चेंडूची पूर्तता करायची. पहिल्याच मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं असेल दीपेश घरातनं एक निर्धाव षटक टाकलंय, हे देखील विसरून चालणार. यस, म्हणून मी म्हटलं की तरी या संघामध्ये देखील ते कॅलिबर आहे धावा वाचवण्याचं, त्यांच्याकडे क्षमता आहे. परंतु समोर अजित मुंगाजी, त्याच्याबरोबर आपण पाहता अभिजितला. अजित सध्याच्या घडीचा खरं तर उदयोन्मुक्त यंगस्टर आहे, ज्याने प्रचंड प्रभावित केलं संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला. रायगड टेनिस क्रिकेटचा आपण जर उल्लेख केला तर अजितचा देखील आवर्जून उल्लेख केला जाईल. दमदार योगदान त्याचं राहिलं या संघासाठी. रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील खूप चांगला खेळ त्याचा यंदाच्या अंगामध्ये पाहायला मिळाला. आणि त्यानंतर टेनिस बॉल सध्या अष्टविनायक ओवळे या संघाला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये. 18 बॉल 18. चला सामना लवकर सुरू करा. पुढचा सामना खोपटा विपक्ष संघ असेल सुरुंगपाडा. 2 टीमच्या दरम्यान मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. 18 बॉल 18चं हे खरं तर कॅल्क्युलेशन. कमी धावा ज्या संघाच्या असतील 2 सामन्यामध्ये, त्या टीमला मात्र भेंडकर संघासोबत आणखीन एक सामना खेळावा लागेल. चला सामना सुरू करा लगेच. चला बॉलचा एक बॉक्स पाठवा आतमध्ये अजितसाठी. चला चॉईस करा लवकर, वेळ जास्त होत आहे.
मॅन लॉजिस्टिक यांच्याकडून लगातार 2 चौकार अभिजितने मारले तरी 1000 रुपये. अभिजितसाठी हे पारितोषिक आहे. मॅन लॉजिस्टिक यांच्याकडून खरं तर लगातार 2 चौकार मारले अभिजितने, तर 2 चौकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. चला, हे पारितोषिक आहे. मी मगाशी सर उल्लेख केला, उरण तालुका म्हटलं की इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये अतिशय अग्रेसर असणारा हा तालुका आहे. JNPT मोठं खरं तर बंदर आहे. लॉजिस्टिक क्षेत्र जास्त आहे या परिसरामध्ये. आणि सध्या आपण पाहिलं अटल सेतूने मात्र आणखीन त्याच्यामध्ये भर टाकली आहे. 22.8 किलोमीटर क्विक कनेक्टिव्हिटी मुंबईपासून आता सुद्धा झाली आहे. आणि खरं तर त्याच्यासाठी झाले व्यावसायिक दृष्टिकोन अजून वाढावा. इथे आपण पाहिला रिव्हर्सचा प्रयत्न पहिल्या बॉलवरती झाला आहे. दीपेशने मात्र पहिला बॉल डॉट टाकला आहे. खरं तर कालच्या रात्रीपासून दुसऱ्या फेरीचे जेवढे आम्ही सामने पाहिले तेवढ्या सामन्यांमध्ये धावा कमी आल्या. आता याही वेळा आपण पाहता खरं तर पहिला बॉल डॉट टाकलाय. अजूनही 17 मध्ये 18 कराच्या समोर अजित हा खेळाडू. इथे बॅक टू द बॉलर प्रचंड वेगाने आला आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न. या थंडीमध्ये एखादा जोरदार प्रहार आपल्या पायाला झाला किंवा हाताला झाला किती इजा होता. आणि इथे बघा त्याच्याही हाताला इजा झाली. असा एवढा वेगाने आला होता बॉल. फॉलो थ्रूमध्ये चेंडू त्याने अडवला होता. तिथे रिप्ले तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने बॉल त्याने डिलिव्हर केला. फॉलो थ्रूमध्ये आले, क्विक बॉल त्या ठिकाणी त्यांच्या अगदी बाजूला आला. त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, झेल घेण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. इथे अखूट टप्प्याचा बॉल, ओपन ग्राउंड आहे, 360 डिग्री मैदान आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही पॉवर प्लेला असे बॉल फेकाल तर नक्कीच मोठे फटके येतील. आणि इथे मात्र हा चौकार आला अजितच्या बॅटमधून. मध्ये चला बॉल लगेच त्या मैदानामध्ये 4 आल्या आणि धावा धावफलकावरती आहे. त्या ठिकाणी 4 अकाउंट ओपन झालंय. ओळे संघाचं अकाउंट ओपन झालंय. अजित मुंगाजी या फलंदाजाचं. अजूनही करायच्या 14 येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. थोडं स्पीडअप करा, घाई करा, वेळ महत्वाची आहे. टाइम इज मनी. दीपेश सय्यार ओव्हर द विकेट. इथेही आपण पाहिला इनसाइड आउट हा फटका एक्स्ट्रा कव्हरमध्ये. खरं तर डीप कव्हरमध्ये बॉल चालला. त्या ठिकाणी फिल्डर बॉलचा पाठलाग करत असताना बॉलला थांबवलंय. दरम्यान 2 धावा आल्या. दीपेश आपण जर पाहिला हेल्दी खेळाडू आहे परंतु चांगला ॲक्टिव्ह आहे. बॅटिंग चांगली आहे, बॉलिंग चांगली आहे त्याची. आणि इथे मात्र आपण पाहिला 2 धावा आल्या. या चेंडूवरती 6 वरती पोहोचला. त्या ठिकाणी अष्टविनायक ओवळे हा संघ अजूनही 12 करायच्यात मैदानाच्या आतमध्ये. टीम ओवळेला तर एका बाजूने 12 रोखायच्या धाकटीजुई संघाला. याही वेळा आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरला बीट केलंय आणि तिथून मात्र बॉल मागे चाललाय. डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. आठ स्विंग इतका वेगवान आहे. त्याला एकदा बॅटला बॉल लागला की तो गोळीच्या वेगाने निघतोय, प्रचंड वेगाने. आणि इथे चौकार आला. 10 आल्या धावपळ धावा. पुन्हा एकदा हा फटका फसलाय. डाऊन द ग्राउंड खेळायचा होता मिडॉनला. त्या ठिकाणी मयूरच्या हातामध्ये हा बॉल गेला, झेलबाद झाला. त्या ठिकाणी अजित आता 12 मध्ये करायच्यात मैदानाच्या आतमध्ये 8 धावा. पाडा करता ज्यांच्या सौभाग्यवती जासई ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य त्यांचे इथे आगमन. वीर मराठा जोहे संघाचे आमचे मेंबर आहेत सचिन तांडेल, प्रयास पाटील, मोठ्या करदर, त्यांचे सर्व हे खेळाडू. अभिनंदन तुमचं देखील. पुढची मॅच सुरुंग पाडा विपक्ष तुम्हाला मॅच पाहायला मिळेल खोपटे. परंतु मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल आणि 8चं समीकरण. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आला आहे. त्या ठिकाणी
दिनेश घरत हा खेळाडू बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. 12 मध्ये 8 वाचवायचे आहेत. इथे मात्र एखादा मॅजिकल स्पेल आला किंबहुना तर एखादं जादू या इथे केली तर मात्र हा सामना वाचवता येईल. दाखटुजी संघाला पण पहिला बॉल फ्लाईट दिली. बॉलला अगदी आपण पहिला फ्लॅटेड बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केला बॉलला, त्या ठिकाणी सिंगल आली. नवीन खेळाडू आयुष मात्रे. आयुष मात्रेचा खेळ मला नक्की खरं आठवला. मोराव्याच्या मैदानावरती त्याने कानपोली संघाला जेव्हा पराभूत केलं तेव्हा खऱ्या अर्थानं सुधीर पाटीलच्या अगेन्स्ट मारलेला षटकार आणि त्यानंतर दापोली संघाच्या रोशन मात्रेच्या अगेन्स्ट मारलेला षटकार हा खरं तर अविस्मरणीय राहिला. असा हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती आयुष आलाय. त्याच्यावरती देखील जबाबदारी आली आहे. पण तो सामना थोडा सोपा झालाय ओवले टीमसाठी, कारण 11 मध्ये करायच्यात 7. जरा थोडी घाई करा. त्या ठिकाणी मिडॉनमध्ये एक फिल्डर घेतलाय. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल, फिल्डिंग सेटअप चेंज करताना दिनेशला आपण पाहत आहे. इथे बॅकफुटला गेले, फक्त दिशा दिली. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल मात्र चालला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, चौकार 4. लेट कटचा हा फटका होता आणि तिथे मात्र चौकार आला आयुष्या माध्यमातून. इथे आपण पाहिला फुलर लेनचा बॉल, ड्राईव्ह केला बॉलला, त्या ठिकाणी एकसा कव्हरला डीपमध्ये चाललाय. रन मात्र मिळाली सिंगल. धावसंख्येत झाली वाढ. टोटल धावा धावफलकावरती 16-2 9 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 रनची गरज. चला पुढची मॅच खोपटा आणि त्यानंतर सुरिंगपाडा दोन्ही टीम सज्ज राहायचा पुढच्या लढतीसाठी. ज्या संघाच्या धावा जास्त त्याला बाय दिली जाईल आणि हा सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे अष्टविनायक ओळे संघाने. वेल प्लेट, अभिनंदन टीम ओळे. हार्ड लक टीम धाकटी जुई. खरं तर त्यांचंही कौतुक करावं लागेल आणि इथे सामना जिंकलाय ओळे संघाने. सामनावीर नो डाऊट पुन्हा एकदा वन्स अगेन ओल्ड इज गोल्ड अनुभवी खेळाडू निलेश दादा गायकवाड या सामन्याचे सामनावीर हिरो, ज्याने शेवटच्या षटकामध्ये फक्त 1च रन खर्च केली आणि गडी बाद केला 1. ते निलेश गायकवाड ठरले या सामन्याचे सामनावीर. बघा 2 ओव्हर